नमस्कार साहेब. नमस्कार. तर हानिकारक आहे मित्रांनो जीवासाठी तंबाखू कोणी खाऊ नये. आम्ही फक्त व्हिडिओसाठी ॲक्शन करतात मित्रांनो. तर चला आपला व्हिडिओ स्टार्ट करू मित्रांनो. कॉमेडी धमाका. चला नमस्कार साहेब. बोला काय काम होतं? आम्ही बिगारी लोक साहेब, कामाला येणार. तुम्ही जे म्हणत आम्ही काम करूया साहेब. बोला तुम्ही काय म्हणत, तुमच्या सेवेत आम्ही आहो साहेब. बोला बोला बोला. तर बोला, काम करू आम्ही, सगळं करू साहेब. सगळं म्हणून ते आम्ही करता साहेब. बोला. काय नाही, बांधकाम करायचं आहे आम्हाला आणि खूप छान. हो साहेब, सगळंच करणार आम्ही सगळंच काम आहे. आम्हाला सगळं सांगा, आम्ही लगेच करू. तुम्ही म्हणत तसं करू साहेब. तुम्ही बघा आम्हाला फार. बरं या, काम करू जात आहे. मग काम सगळं होतं, सॅनिटरिंगचं काम करायचं. साहेब, आता बघा तुम्ही कसं करतो. काय नाही, हजरी किती हजरी मग? 1000 रुपये साहेब. लेबरला 700 रुपये घेऊन राहिलं. आमच्यासारखं 1000 रुपये घेता येईल. काय नाही साहेब, आज सगळीकडेच आहे ते. सगळी म्हणलं बरोबर. चल साहेब, आता काम करा. बघा मित्रांनो किती काम चोर आहे आणि पैसा भरपूर काढते मालकाकडून. मालक बी जरा गुंगळा आहे. तर ऐका मित्रांनो, आत्ता साहेब पटकन काम करतो बघा तुम्ही. बरं करा. आता बघा, हे आहे का नाही, त्या मालकाने असं बोललं तर गोल करते आणि हजरघट करून निघून जाते मित्रांनो. ऐका पूर्ण. हे आहे का साहेब, इथून असं एवढं करावं लागतं. इथून माप घ्यावं लागतं. इथून माप घेऊन आम्ही माप घेण्यामध्ये ह्याच्यामध्ये दिवस घालते मित्रांनो. नुसतं माप घेण्यात दिवस घालते. झालं साहेब. आता माप घेतलं, 1000 रुपये द्या. 1000 रुपये? साहेब, टाइम 5 वाजला, दिवस गेला साहेब. तसं कसं हजरी यायला असं थोडी असतं साहेब, असं थोडी असते. बरं, किती 4 जणांची लिफ्ट? 3, 4, 5,000 जा. फक्त तू माझ्या कामाला जाणार मित्रा. फक्त माझ्यासाठी तर मी माप घेतलं, हे घेतलं, हजरी काढली, 5,000 रुपये दिली तुला. माल काढले तर बोलूच गोड फुसकुंड्या मारून 5,000 रुपये काढले. अजून तर सुरुवात आहे म्हणतात. उद्या बघ काय करतो म्हणते. आता नसतं दोरा मारून 5,000 काढले, उद्या तर काय करतो बघ म्हणतोय. मला बी तर डोळे खात. आलो का? आलो साहेब. आता बघा कसं करायचं. अजून दुसरं बोलायचं करतो. आता बांधकाम करतो साहेब. तुम्ही कशाला टेन्शन घेता? तुम्ही बघ, सगळंच काम माझ्याकडं. काय काय करणार तुम्ही? आता बघा साहेब, तुम्ही तर बसा, आराम करा, खुर्चीवर बसा म्हणतोय. बसते असा बसले की नंतर मग पुन्हा ते घ्या रे. अजून दूर वगैरे घेते मित्रांनो. कालचं रेषा मारून ठेवलं. एक दिवशी रेषा मारा असताना 5,000 काढतो मित्रांनो. मग अजून पुढच्या कामाला मग खडा खांदाला मासं बोलतो मित्रांनो. पाया खांदायला थोडा खांदा कोणते थोडा वेळ आणि अर्धा 1 घंटा 2 घंटा करा म्हणजे माल बैठी खांदायचं. थोडं माल इकडे गेले की इकडे बसायचं मित्रांनो. मग अर्धा घंटा बोलत बसायचं, 10 मिनिट खांदायचं मित्रांनो. मग असं करून त्या खड्ड्याला बी मित्रांनो 2-4 दिवस लावत होतं. म्हणजे 8-15 म्हणजे तर 10-15-20 साल खाल्लं मित्रांनो. थोडं करतं थांबतो मित्रांनो. मग थोडं काम खड्याचं बी थोडं खांदत मित्रांनो. पैसे तर माझ्याकडून डबल घेतात मित्रांनो. साहेब, असं साहेब, तसं साहेब. ते मालक बी बोलत बसते आणि ह्यानं बी बोलत बसते मित्रांनो. आणि पैसे नुसतं बोलून पैसे घट करतात त्याच्याकडून. आता हे साहेब आणि असं असतं, मग ह्याला असं खांदा लागतं, तसं खांदा लागतं. मालक बी हा म्हणते. ह्याला काही कळणार मित्रांनो. मग त्यानं जसं म्हणतं हो म्हणते आणि मग ह्याच्याकडून पैसे काढतात मित्रांनो. आता हे असं करावं लागतं, तसं करावं लागतं. त्या मालकाला कळत नाही मित्रांनो. तुम्हाला बोलण्यामुळेच मला गुण उरले ना, पैसे घेऊन काढून. मालक विचार बरोबर. हो तसं कर. आता एक खंड लागतं साहेब, तसं लागतं साहेब. बोलतोय तर उभं जाते. त्या मालकाला बोलल्यानं बरं वाटतं. त्याचा टाईम होऊन जातं मित्रांनो. त्याला एक करमत नसते. ह्यानं बोलून पैसे भेट करत असते मित्रांनो.
मग खड्डा वगैरे खंदर मित्रांनो. मग आता अजून टाईमपास चालू झाला मित्रांनो. ते काय झालं तुम्हाला सांगतो, एक खड्डा झाला. त्या खड्ड्यामध्ये काय करतं मित्रांनो, खड्ड्यावर जसा बांधकामच्या वेळेस मित्रांनो खड्डा होतोय ना, त्याच्या पुढचं कॉमेंट आहे का मित्रांनो कसं, मग त्याच्यामध्ये सळ्या घातल्या जातात माहिती आहे मित्रांनो तुम्हाला. सळ्या घालतात, मग त्याला तारभर बांधतात. मग तार बांधताना उगा एक थोडं हे करते की नाही की त्याला घंटा तार बांध करायला त्याला घंटा त्या माणसाला बोलत बसतो मित्रांनो. थोडी बी एवढी बी रिंग तार लावून गोळा करत नाही काही नाही, पण त्या गप्पी मारून 2-4 घंटे घालते मित्रांनो त्याला. काम करायला साहेब एका घ्यायला तर घंटा 2-2 घंटे लागतात मित्रांनो. थोडं एवढं घट करत एवढं गुडावून ठेवते की नाही की त्याच्याकडून 2-3 हजार रुपये हजरी काढते. हां झालं साहेब, संध्याकाळ झाली साहेब. त्याला बोलतोच घंटा लावतो मित्रांनो, एकेकालाच घंटा असा एक कामालाच घंटा लावत असतं. आणि किती हळू करलास साहेब, हे काम असंच राहतंय, लवकर होत नसतंय. मग साहेब तिकडे गमत राहते आणि मोबाईलमध्ये ह्यानं उगा 1 घंटा एक असं करून एवढंच कामाला त्यानं दिवस घालते मित्रांनो. आणि 1000 रुपये झाला साहेब टाईम, 1000 रुपये देण्यात येणार बाबा. कुठे बी सेंडिंगला कोणत्या माणसाला 1000 रुपये झाले तर काय करा म्हणते बाबा, एवढंच कुठला 1000 रुपये झाले. बघता एवढे मोठे पैसे जातात मित्रांनो, काम काहीच नाही आणि पैसा एवढा मोठा काय झाला. तर मित्रांनो ही एवढी कॉमेडी पण माणूस नुसतं बोलणं, त्याला आपण नुसतं बोलण्यामध्येच गुंडाळतो मित्रांनो आणि पैसे घट करून जाते मित्रांनो. एवढं काम करतंय 1000 काढते मित्रांनो. थोडं अजून तिथं थोडं एवढं त्याला गुंडाळत कट करतं, सगळ्या वेळा तार लावतं थोडं त्याला अजून एवढं त्यानं 4-5 हजार रुपये काढते त्याच्याकडून. 5,000 तार गुंडा लावायला काढायला हे आणि ते नाही ढमका नाही. आणि ह्यांचे 1,000 रुपये घट करते मित्रांनो करून. ते झालं मित्रांनो. पुन्हा अजून त्याच्यात घालायच्यानंतर सिमेंट घालायला त्याला एका पट्टीलाच एक दिवस लावतो मित्रांनो. परत एका पट्टीलाच 1-2 दिवस लावतो मित्रांनो. म्हणजे एक पट्टी करायला 2-4,000-5,000 असं साहेब असं म्हणून ह्याला खूप चोळा होतो मित्रांनो. आता सहा बघा म्हणजे साहेब म्हणतं हे पूर्ण असं करतो असं करतो. एक दिवसाचं बोलणंच घालते मित्रांनो त्याला बोलण्यातच. आणि थोडं एवढं काम करतं मित्रांनो आणि पूर्ण दिवस त्याच्यातच घालतं मित्रांनो. त्या दिवशी पैसे हां साहेब म्हणते, साहेब येऊ देत राहते मित्रांनो असं करून. तर साहेब आता काय करा, प्रयत्न करतो नाही राहायचे त्याच्याशिवाय, कारण की जे करायचं तोच असतो मित्र. ह्याला हो साहेब म्हणून गुणरात घेतो मित्रांनो. आता हे साहेब हे असं करतो साहेब आणि पूर्ण इकडे पट्टा मारतो, तसं तुम्हाला ते करून देतो. हो. तर मित्रांनो काम तर काहीच नसते मित्रांनो, तो गोड बोलून त्याला उभं पैसे काढतात मित्रांनो. आणि त्या माणसाला काही कळत नसतं, ती हो म्हणून देतात मित्रांनो त्याला. कामाचा तर पत्ता नको मित्रांनो. तर ह्या मालकाचा त्याचा कसा मित्रांनो की मालक काम आता ह्याला कसं पण थोडं काम करायला दिसतं तुला बघून जास्त मालकाला बघून धापायसारखं करते मित्रांनो. आणि काम चुकारपणा करून उगाच थोडं बसतोच केल्यासारखं करतं धापं. त्याला वाटतं बघ दमिलेली मालकाला ते थोडं बुद्धीले दमिले काहीतरी. मग थोडं काम केलं दमल्यासारखं करते, बसल्यासारखं करते, असं करून पैसे घट करून जातात त्या मित्र हमेशा. मग असं करून बघता कोळ होऊन जाते माणूस, अरे बापरे सगळे पैसे संपले, आता कसं बघा मित्रांनो. काम काहीच नाही, ह्याचं गबाळ सगळं पार झालं मित्रांनो. तर हे प्रकारचं कसं मित्र टॅलेंट आहे एक. मग काम करून कामगार असं जे तर मित्रांनो ह्याचा टॅलेंट आहे. त्याने नुसतं बोलण्यामध्येच चंट असते, नुसतं बोलणं त्याला मालकाला गोड बोलून घोळूनच पैसा काढते मित्रांनो. काम तर काहीच करा मित्रांनो. त्याचा चंट पण आहे मित्रांनो, त्याचा दिमाग तसं मित्रांनो. पण तो माल कसं कामावर कशा प्रकारे करतो काय नाही आणि कशा प्रकारे आपल्याला हे करायला त्याच्या दिमागात बस नसते मित्रांनो. त्यासाठी सगळं काही मित्रांनो हे कॉमेडीचा फंडा काय आहे की एक सर्वसाधारण माणूस कसा गोलंडा घालून जातो हे तुम्हाला त्यामध्ये मित्रांनो. तुम्हाला एक सर्वसाधारण माणूस किती मोठं रुपये घालतो गोड बोलून मित्रांनो, हे आपल्या ह्याच्यात दिसून येते मित्रांनो. म्हणजे ह्यालाच आपलं बिरबल भाषेचं जसं एक मुनीम असतं का मित्रांनो, दिमाग संचलपणा चलून मित्रांनो कमवून जातं मित्रांनो. तसं ह्या प्रकारच्या मित्रांनो काय एक काम करायचं, मालकाला फुसके माणूस पैसे कमवून जातो मित्रांनो. काम तर काही करा पण ते हजरी भेट करून निघून जातो मित्रांनो. तर मालकाला पता लागणार पैसा गोड करून जातो मित्रांनो. ह्याच्यामध्ये अशी चेंट मासा मित्रांनो. कारण की ह्या जमान्यामध्ये जेवढं बोलून माती मित्रांनो, तर हे तर काम आहे मित्रांनो. असं बोलल्यानं असं कोणतंही काम होत राहतं हे आपल्याला दिसून येते मित्रांनो. ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून आले की आजचे माणसं किती दिमाग पाहून निघाल ते आपल्याला म्हणतो मित्रांनो. तर ह्यांचा कॉमेडीचा फंड आम्ही कसा वाटला काय नाही की कळवा मित्रांनो. तर हे कॉमेडी मुद्दाम मालक आणि कामगार ह्या विषयावर मी मुद्दाम बनवले मित्रांनो कॉमेडी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला काय नाही नक्की कळवा मित्रांनो. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा विसरू नका मित्रांनो. आम्ही तुमच्यासाठी कॉमेडी व्हिडिओ काही नवीन आणतात मित्रांनो. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ
नक्की कसा वाटला काय नाही आम्हाला नक्की कळत राहा मित्रांनो. कारण की आमचा व्हिडिओ काही ना काही विशेष कौतुकसाठी आणतात आणि काही ना काही फंडातूनसाठी बनतात. तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा, शेअर करा, अजिबात विसरू नका. बाय बाय मित्रांनो. असेच व्हिडिओ घेऊन बाय बाय.